नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर स्वागत करतो माझ्या या DK अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण TET 2025 शिक्षक पात्रता परीक्षा मराठी व्याकरणाचे अति संभाव्य प्रश्न। तर चला करू आपला पहिला प्रश्न बघू। बघा, पहिला प्रश्न असा आहे, आजारानंतर मला आता खेळवते। आजारानंतर मला आता खेळवते। बघा, या वाक्यातील खेळवते या क्रियापदास काय म्हणतात? जेव्हा बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कर्त्याने केलेली क्रिया जर कर्त्यावर घडत असेल तर त्यावेळेस त्याचं उत्तर होते शक्य क्रियापद। स्वतःनेच केलेली क्रिया स्वतःवर जर होत असेल, म्हणजे कर्त्याने सुरू केलेली क्रिया जर कर्त्यावर घडत असेल तर त्यावेळेस होते ते शक्य क्रियापद। आता सिद्ध क्रियापद बघा, सिद्ध क्रियापद काय होते? जसे मूळ धातू असतात, जा, कर, बस, हे मूळ धातू असतात सिद्ध क्रियापदामध्ये। आणि प्रायोजक क्रियापद म्हणजे काय? प्रायोजक क्रियापद म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया कर्मावर होत असेल किंवा कर्माची क्रिया क्रियापदावर होत असेल त्यावेळेस प्रायोजक क्रियापद असं त्या ठिकाणी होते। त्यानंतर अनियमित क्रियापद म्हणजे काय? अनियमित क्रियापद म्हणजे जसे की पाहिजे, न लगे, अशा प्रकारचे क्रियापद अनियमित क्रियापदामध्ये येतात। चला प्रश्न संबंध असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू। बघा, विस्तीर्ण, विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात। अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा। बघा, विस्तीर्ण काय? आकाश, आकाश हे विस्तीर्ण असते म्हणून आकाश हे आपल्या ठिकाणी वाक्याचा कर्ता आहे। म्हणजे एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे विस्तीर्ण, म्हणून याचं उत्तर आहे गुण विशेषण। तर बघा, आकाशाच्या गुणाबद्दल विस्तीर्ण ही माहिती सांगत आहे म्हणून या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे गुण विशेषण। तर संख्या विशेषण काय होते आपल्याला माहित आहे, ज्यामध्ये पहिला, दुसरा, पहिला, दुसरा, संख्या विशेषणामध्ये संख्या दिलेल्या असतात त्यामुळे संख्या विशेषण या प्रश्नाचं उत्तर नाही। त्यानंतर सार्वनामिक विशेषण, सार्वनामिक विशेषणामध्ये असते असला, इतका, या प्रकारचे। त्यानंतर पूर्णांकवाचक विशेषण म्हणजे काय? पूर्णांक म्हणजे संख्या वाचनाचा एक प्रकार आहे। संख्या विशेषणाचा एक प्रकार आहे पूर्णांकवाचक विशेषण, जसे 1, 2, 100 इत्यादी। म्हणून याचं योग्य उत्तर आहे विस्तीर्ण आकाश म्हणजे गुण विशेषण। प्रश्न नीट समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो। बघा, आता प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी शक्य क्रियापद कोणतं? आता मागील प्रश्नात सांगितल्याप्रमाणे शक्य क्रियापद म्हणजे काय? कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यावर करत असेल आणि त्याला स्वतःवर ती क्रिया होत असेल तर त्या ठिकाणी शक्य क्रियापद होते। बघा, मी अभ्यास करीत आहे, मी अभ्यास करीत आहे, यात होईल का शक्य क्रियापद? यामध्ये खाववते, खेळवते, मावळते, अशा प्रकारचे क्रियापद असतात। मी आता जातो हे सुद्धा होणार नाही। आता बघा तिसरा ऑप्शन बघा, खाववते, म्हणून हे या ठिकाणी शक्य क्रियापद पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू। बघा, वाचन, वाचन व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर बघा आपले ऑप्शन बघा या ठिकाणी, होकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य। तर बघा, वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे की नाही? आहे, म्हणून याचं उत्तर आहे होकारार्थी। आता आज्ञार्थी असतं तर काहीतरी आज्ञा दिलेली असते त्याच्यामध्ये, करा, बसा, उठा, आहे की नाही? त्यानंतर संकेतार्थ, संकेतार्थ म्हणजे काय असतं? त्याचा संकेत दिलेला असतो, असं झालं तर तसं होईल, जसे जर तरचे उत्तर प्रश्न हे असतात त्याच्यामध्ये, जर तरची शक्यता दिलेली असते तेव्हा संकेतार्थ होतो, म्हणून हे ऑप्शन होईल काय? नाही, आज्ञार्थ होणारच नाही, कारण त्याविषयी आज्ञा दिलेली असते। त्यानंतर विद्यार्थी वाक्य, यात एक साधं माहिती असते, माहिती देणारं वाक्य, माहिती देणारं वाक्य, माहिती देणारं वाक्य असते त्याच्यामध्ये, म्हणून हे सुद्धा इथं होणार नाही। याचं योग्य उत्तर आहे होकारार्थी वाक्य। ठीक आहे। समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक या शब्द समूहासाठी एक शब्द सांगा, ओळखा। समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक, आता दुष्ट प्रवृत्ती म्हणजे कोणते? अवर्णनीय होईल का? अवर्णनीय म्हणजे ज्याचं वर्णन करता येणार नाही
असे, म्हणून हे पण होणार नाही. आता समाजकंटक, तर अशा लोकांना समाजकंटक म्हणतात जे समाजामध्ये वाईट भावना वाईट द्वेष पसरवतात, त्याला समाजकंटक असे म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता स्वामीनिष्ठ म्हणजे काय? विश्वासू. स्वामीनिष्ठ म्हणजे विश्वासू, म्हणून हे पण होणार नाही. आणि मूकबधीर म्हणजे मुका, त्यामुळे हा होईल का? नाही होणार. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न समजायचा नेक्स्ट बघू. बघा, वेदांश. वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो. तात्काळ, कुठलाही विचार न करता पटकन. यातील अधोरेखित शब्दसमूहाऐवजी एक शब्द शोधा. आता बघा, अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय? सर्व गुण संपन्न, म्हणजे खेळात पण हुशार पण सर्व गोष्टीत, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी होणार नाही. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय? विचार करून एखादं उत्तर विचार करून सांगणे, त्यावेळेस काय होते? बुद्धिप्रामाण्यवादी, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी होणार नाही. संशोधक म्हणजे काय? शोध लावणारा, म्हणून हे सुद्धा होईल का? नाही होणार. हजर जबाबी म्हणजे चटकन उत्तर देणारा, त्याचे योग्य उत्तर आहे हजर जबाबी. कोणत्याही प्रश्नाचे तत्काळ उत्तर देणारा म्हणजेच हजर जबाबी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढीलपैकी सामासिक शब्द कोणता? आता सामासिक शब्द ओळखायचा आपल्याला, तर बघा ऑप्शन आहे वनभोजन, कलमदान, झोपाळू आणि सायकल. तर बघा, वनभोजन याचं योग्य उत्तर आहे. हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. बघा, वनातील भोजनाचा विग्रह कसा होईल? वनातील भोजन, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? तर बघा, अरे रे हे आहे केवल प्रयोगी अवयव. कुठे दिसत आहे केवल प्रयोगी अवयव? या ठिकाणी आहे. यामध्ये भावनेचे उद्गार दिलेले असतात, अरे रे, बाप रे, ठीक नाही. त्यानंतर बघा, आणि हे उभ्यान्वी अवयव, दोन वाक्याला जोडणारा अवयव म्हणजे उभ्यान्वी अवयव. त्यानंतर बघा, कडे, पलीकडे, अलीकडे, म्हणजे नामाला जोडून येणाऱ्या एखाद्या शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अवयव. जसं आपण लिहू शकतो पलीकडे, ठीक नाही, माझ्याकडे. एखाद्या नामाला सर्वनामाला जोडून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अवयव असं म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शविताना याचं योग्य उत्तर आहे अर्ध विराम. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, बरोबर असलेले पर्याय लिहा. आता बघा, काय पहिला प्रश्न, ट, ठ, प, फ ही मृदू व्यंजने आहेत का? त्याच्यानंतर ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजने आहेत. त्यानंतर ड, न, म, न ही अनुनासिके आहेत. आता बघा, ट, ठ ही आहेत कठोर व्यंजने, म्हणून हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. त्याच्यानंतर ग, घ, ब, भ ही आहेत मृदू व्यंजने, इथं काय दिलं आहे? कठोर, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर बघा, ड, न, म ही आहे अनुनासिके, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर. आता बघा ऑप्शन बघा, आता केवळ ए बरोबर, बी सी चूक आहे का? ए बरोबर आहे का? नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू दुसरं, केवळ बी बरोबर, बी बरोबर आहे का? नाही आहे, म्हणून हा पर्याय कट, हा पर्याय कट होईल. आता बघा, केवळ सी बरोबर आहे, ए बी चूक आहे, ए चुकीचा आहे, बी चुकीचा, सी बरोबर, म्हणून पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे 3. याचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? वाखणणी करणे. वाखणणी करणे म्हणजे एखाद्याचा मोठेपणा करणे, स्तुती करणे. सरळ सरळ अर्थ काय? आपण मोठेपणा करतो एखाद्याचा, तसाच वाखणणी करणे म्हणजे काय? स्तुती करणे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. दुर्लक्ष करा होईल का? दुर्लक्ष करा नाही होणार. आनंदी होणे आणि दुःखी होणे हे सुद्धा होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक याचा 1 तर बरोबर आहे. आता ऑप्शन मध्ये जाऊ आपण. एसी बरोबर, बाकी सर्व चूक आहे का? एसी बरोबर, ए बरोबर आहे, पण सी बरोबर नाही, म्हणून हे सुद्धा होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता बघा नेक्स्ट, फक्त ए बरोबर, हा ए बरोबर तर आहेच, बाकी सर्व चूक आहे का? बाकी सर्व चूक, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. प्रश्न समजला नाही तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. पिढा रिकाम जागा हा शब्द आहे. आता आपल्याला हे शब्द तत्सम आहे, तद्भव आहे, देश आहे, हे साधे शब्द आहे.
तत्सम म्हणजे काय, संस्कृतमधून जशाला तसा आलेला शब्द. तद्भव म्हणजे काय, संस्कृतमधून येताना त्यामध्ये बदल झालेला शब्द, जसं गृहाचं घर झालं आहे की नाही. गृह हा शब्द संस्कृत तत्सम आहे, त्याचं काय झालं, गृह या शब्दाचा घर झालं, म्हणजे हा झाला तद्भव शब्द. हा झाला संस्कृत शब्द तत्सम, तिथून आला हा घर झाला म्हणून बदल झाला. देशी शब्द आपल्या मूळ मातीतले शब्द आहे की नाही. त्यानंतर सादेश शब्द, त्याचं योग्य उत्तर आहे तत्सम. ठीक आहे. पिढा हा शब्द जशाचा तसा संस्कृत मधून आपल्या भाषेत रुजू झालेला आहे आणि रुजलेला शब्द, म्हणून याचं योग्य पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा, शेवटचा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. गरुड, गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. बघा प्रश्न नीट वाचायचा, गडबड करायची नाही प्रश्न वाचताना. गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. खगेंद्र म्हणजे गरुड होते, ठीक आहे. द्विजराज म्हणजे पण गरुड होते. वैनतेय म्हणजे गरुडच होते. तर विहंगम म्हणजे पक्षी, याचा अर्थ काय होते, पक्षी. ठीक आहे. बाकी सगळे गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, खगेंद्र, द्विजराज आणि वैनतेय. तर विहंगम म्हणजे पक्षी, म्हणजे आकाशात गमन करणारा. तर म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे चुकीचे आहेत, म्हणजे याचे समानार्थी शब्द आहेत, आपल्याला नाही हा विचारलेला आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विहंगम. चला विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.